नांदेड महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचितचं अधिक संख्याबळ असताना महापौरांनी विरोधी पक्षनेतेपद एमआयएमला दिल्यावरून वाद उठलाय। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आहेत। म्हणूनच काय आरोप होतोय की भाजप आणि एमआयएमची चुकी होती असा सातत्यानं महानगरपालिकेच्या निवडणुकीत आरोप झाला आणि त्यानंतर आता एमआयएमला तुम्हाला डावलून तुमच्या पक्षाला डावलून जे आहे ते विरोधी पक्षपद देण्यात आलंय। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या काल विरोधी पक्षनेते पदावर एमआयएमला संधी दिल्याचं दिसतंय। आम्ही वारंवार काँग्रेस आणि वंचितच्या वतीने आम्ही आरोप करत होतो निवडणुकीमध्ये की भाजप आणि एमआयएमची चुकी युती होती आणि काल जे विरोधी पक्षनेते पदावर जे एमआयएमला त्यांनी दिलेलं आहे एमआयएमला याच्यावरून ही चुकी युती काल सिद्ध झालेली आहे। कारण काँग्रेस आणि वंचितनी प्री पोल अलायन्स या ठिकाणी नांदेड महानगरपालिकेमध्ये केलेलं होतं आणि त्यामध्ये त्या एमआयएम पेक्षा एक नाही संख्याबळ आमच्या प्री पोल अलायन्सला या ठिकाणी होतं, 15 संख्याबळ आहे आणि त्यांच्याकडे 14 होतं। खरं तर घटनेप्रमाणे प्री पोल अलायन्स दाखल केल्यावर आमचे संख्याबळ जास्त असताना विरोधी पक्ष नेतेपद हे आमच्या गटाला मिळणं अपेक्षित होतं। पण भाजपने जी कमिटमेंट त्यांना एमआयएमला केली होती की निवडणुकीमध्ये जी चुकी युती होती, कालच्या विरोधी पक्षनेते पदावर जी एमआयएमची निवड झालेली आहे त्याच्यावरून त्यांचं जी चुकी युती आहे ती उघड झालेली आहे असं मला म्हणायचं। नेमकी कोणासोबतची चुकी होती आणि कोणी केली होती, नेमका कोणावर आक्षेप आहे? भाजपची जी वरिष्ठ नेते मंडळी आहेत नांदेड जिल्ह्यातली, नाव का आता नाव म्हणण्यापेक्षा अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांनी मला म्हणायचं की एमआयएम सोबत निश्चितच चुपी युती त्यांनी केलेली होती आणि चुपा युतीमध्ये त्यांनी जे वादा दिला होता एमआयएमला काल ते त्यांनी निभावलेला आहे। कारण आपल्याला सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल व्हिडिओ झालेला आहे की जी लोक एमआयएम मध्ये गेलेली होती ती संध्याकाळी अशोकराव चव्हाण यांच्या बंगल्यावर त्यांना भेटण्यासाठी गेलेली होती। त्यामुळं भाजप आणि एमआयएमची ही चुपी युती कालच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून स्पष्ट झाली। काँग्रेसचाच जो मूळ काँग्रेसचे होते आणि एमआयएम मध्ये गेले होते त्यांना विरोधी पक्षनेता केला गेलाय, खरोखरच कसं आहे सगळं बघतायचं? नाही, खरं तर पूर्वीपासूनच भाजपच्या नेते मंडळींनी नांदेडमध्ये काँग्रेसमध्ये कशी फूट पडेल, काँग्रेसला कसं फोडता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केलं होतं आणि काँग्रेसमधूनच गेलेल्या मंडळींना त्या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यावर त्यांनी बसवण्याचं काम केलंय। एक प्रकारे त्यांनी प्रयत्न करत आहेत की बाबा आम्ही जुन्याच माणसाला संधी दिलेली आहे, पण याच्यावरून शेवटी भाजपची वेगळी विचारधारा आहे, एमआयएम पक्षाची वेगळी विचारधारा आहे। आता ते म्हणतात की आम्ही विकासासाठी एकत्र आलेलो आहोत आणि अजेंड्याला निश्चितच विरोध करू, पण याच्यावरून मला एकच सांगायचं आहे की निवडणुकीमध्ये त्यांनी जी चुपी युती केलेली होती या कालच्या ह्याच्यावरून स्पष्ट झालेली। काँग्रेसनं अशोकराव चव्हाणांना भरभरून दिलं, त्यांच्या वडिलांना, त्यांना अनेक पिढ्यांना, आणि तरी सुद्धा ती काँग्रेस अशा पद्धतीने फोडतायत, संपवत आहेत, कसं याला कसं बघतायत? निश्चितच म्हणजे काँग्रेसनी त्यांना अशोकराव चव्हाणांना, त्यांच्या वडिलांना, त्यांच्या पत्नींना आमदार केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या घरात भरभरून दिलेलं आहे। तरी काँग्रेसची विचारधारा सोडून आज ते भाजपमध्ये जात आहेत आणि काँग्रेसला फोडण्याचं काम करतायत। पण निश्चितच येणाऱ्या काळात जनता हे सहन करणार नाही। येणाऱ्या काळात जनता निश्चितच याचा बोध घेऊन त्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितच याचा बदला घेईल। नियम डावलून विरोधी पक्षनेता करण्यात आलाय असं म्हणताय तुम्ही, मग तुम्ही आता न्यायालयात वगैरे जाणार आहात? निश्चितच आम्ही न्यायालयात दाद मागू, कारण त्या घटनेमध्ये आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा प्री पोल अलायन्सला त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे की प्री पोल अलायन्स असेल आणि संख्याबळ असेल तर त्यांनाही विरोधी पक्ष नेतेपद मिळू शकते। काँग्रेस आणि वंचित आघाडी मिळून आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये समोर गेलो तर आमची आघाडी होती, प्री पोल अलायन्स होतं, तसं आम्ही करारपत्रक दाखल केलेलं आहे। आमचं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे आम्हाला घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्हाला मिळायला पाहिजे आणि निश्चितच आम्ही न्यायालयामध्ये त्याच्याविषयी दाद मागू। नक्कीच काँग्रेस आणि वंचितनं दावा केल्यानंतर सुद्धा एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर तो संघर्ष होताना पाहायला मिळतो। त्या अनुषंगानं कोर्टात सुद्धा जाऊ असं खासदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।